मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे सेना असं 53+18 जागांवर आघाडी घेताना दिसत आहे आणि ठाकरे सेना 37 आणि मनसे 7 अशा जागेवर थोडंसं पिछाडीवर आहेत. काँग्रेस इथं 11 जागांवर आघाडी आहे आणि इतर सुद्धा 6 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे मुंबईमध्ये भाजपला एक चांगलं आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूकडनं झाला होता. निश्चितच. आणि मुंबईची लढाई जी आहे ती मराठी विरुद्ध अमराठी अशा पद्धतीने ही जी लढाई आहे हा मुद्दा प्रचंड चर्चेमध्ये होता. त्यामुळे मुंबईची लोक कोणाला मतदान करतात, कुठल्या मुद्द्यावरती मतदान करतात हे बघणं फार महत्त्वाचं होतं सोमेश. विशेषतः ज्या पद्धतीने समोर आणलं गेलेलं होतं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाईल, मग अण्णामलई आले, त्यांनी काही आरोप केले आणि एकूणच ही सगळी निवडणूक जी आहे ती मराठी माणसाच्या अस्मितेवरती आणण्यात आलेली होती, मराठी माणसांच्या मुद्द्यावरती आणण्यात आली होती. विशेषतः जो मराठी बहुल भाग आहे मुंबईमधला, जो कोर मुंबई आहे, जी सगळी जुनी मुंबई आहे, तर तिथे कुठेतरी मराठी माणसांची संख्या कमी केली जाते, त्यांचे हक्क डावलले जात आहेत, कुठेतरी त्यांना बाजूला केलं जाते आणि कुठेतरी इतर भारतातनं, उत्तर भारत असेल किंवा इतर भागातनं आलेले जे लोक आहेत ते मुंबईवरती आपला हक्क प्रस्थापित करू पाहत आहेत. अशा पद्धतीचे आरोप जे आहेत ते विशेषतः ठाकरे आणि मनसेकडून झाले होते. इतकंच नाही तर आपल्याला जर आठवत असेल तर राज ठाकरेंची खरं तर शिवसेना मनसेची एकत्रित सभा होती, पण राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने ती मांडली होती त्याचं प्रेझेंटेशन केलं होतं आणि अदानींनी ज्या पद्धतीने मुंबई आणि भारत व्यापला आहे तर ते जे सगळं प्रेझेंटेशन केलं होतं ते प्रचंड गाजलं होतं. आणि त्या सगळ्यानंतर कुठेतरी मुंबईचं मत फिरणार का, मुंबई परत एकदा ठाकरे बंधूंना मिळणार का, हा खरं तर मुद्दा होता. यानंतर मला वाटतं मुंबईमधला दुसरा भावनिक मुद्दा होता तो म्हणजे दोन भावांनी एकत्र येणं. आणि मराठी माणूस हा कायम भावनेवरती चालतो असं म्हटलं जायचं. त्यामुळे या भावनेचं अशा पद्धतीने कुटुंब एकत्र आलेलं आहे. विशेषतः बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा ते आलेले नव्हते, पण आता निवडणुकींच्या तोंडावरती अशा पद्धतीने एकत्र आलेले आहेत आणि त्याचा किती फायदा होणार, मराठीसाठी एकत्र आलेले आहेत ते मतपेटीमध्ये उतरणार का, हा खरं तर प्रश्न होता. मात्र आत्ताच्या घडीला ते तितकं होताना दिसत नाहीये. विशेषतः तुम्ही जर बघितलं तर भाजप आणि शिवसेना मिळून जवळपास आत्ताच्या घडीला ते 77 पर्यंत पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे मनसे आणि 59 पर्यंत पोहोचलेले आहेत, माफ करा 69 पर्यंत पोहोचलेले आहेत भाजप आणि शिंदे मिळून. तर ठाकरे बंधू हे 46 वरती पोहोचलेले आहेत. त्यामुळे हा फरक जो आहे तो जवळपास 23 जागांचा आहे. त्यामुळे आता हा भरून निघणार का, हे सुरुवातीचे कल आहेत, जेमतेम अजून 1 तासही झालेला नाहीये. त्यामुळे या कलांवरती आपण अवलंबून राहण्यात अर्थ नाही. पण ज्या पद्धतीने हे सगळं होते, भाजपला जागा मिळते, मुंबई कोणाची पुढच्या 2 तासामध्ये कळणार आहे आणि प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. कोल्हापूरमधनं एक ब्रेकिंग न्यूज येते. कोल्हापूर